मंडळी, आपण वारंवार पाहिलेलं आहे, पती पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून वादविवाद होतात, भांडणं होतात, कधी कधी रुसवे फुगे होतात आणि काही तासानंतर, काही दिवसामध्ये, एक दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त हे रुसवे फुगे पुन्हा प्रेमामध्ये रूपांतर करतात, पुन्हा संसाराला सुरुवात होते. संसाराचा हेच मूळ सूत्रच आहे, रुसवे फुगे, छोट्या छोट्या कारणावरून भांडणं तणणे. या पती पत्नीतील हा सर्वसाधारण विषय आहे. आपण वारंवार पाहतो, सर्व गृहस्थाश्रमीच आहेत, सर्वांना तो अनुभव देखील आहे. परंतु जास्तीत जास्त जास्त भांडण जर झालं तर पत्नी जास्तीत जास्त आपल्या माहेरी आई वडिलांकडे जाते आणि महिन्या दोन महिन्यामध्ये पुन्हा परत येते, पुन्हा संसार सुरू होतो. परंतु ही साधारण गोष्ट आहे आणि हीच चालत राहते. परंतु आपण जर पाहिलं तर आतापर्यंतच्या इतिहासातील आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर ते वैवाहिक जीवनातूनच अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली, जे ऐकून सर्वांना धक्का बसेल. पती पत्नी या दोघांमध्ये शारीरिक सुख असेल, काम वाचन असेल, हे एक साधारण क्षुल्लक कारण आहे. परंतु सध्या फॅशन युग आहे आणि कलियुगामध्ये सध्या फॅन्सी ड्रेस वापरण्याची सर्वत्र आता सध्या फॅशन झालेली आहे. सिटीमध्ये देखील फॅन्सी ड्रेस घालतात, साड्या घालतात, पंजाबी ड्रेस घालतात. परंतु काही काही तरुणांची अजूनही मानसिकता ही जुन्या रूढी परंपरानुसार आहे. तसंच घडलं ह्या घटनेमध्ये. मंजुळा नावाची त्याची पत्नी आणि कृष्णाजी पाटील असं त्या आरोपीचं नाव. कृष्णाजी पाटील आणि मंजुळा या दोघांचा विवाह झालेला होता. परंतु वारंवार या दोघांमध्ये 1 वर्षापासून, लग्न झाल्यापासून 6 ते 7 महिन्यापासूनच त्या दोघांमध्ये वादविवादाला सुरुवात व्हायची. छोट्या छोट्या कारणावरून दोघांमध्ये शिवीगाळ व्हायची आणि कृष्णाजी पाटील मंजुळाला मारहाण देखील करायचा. परंतु एका दिवशी किरायाच्या रूममध्ये ते राहत होते आणि त्या किरायाच्या रूममध्ये कृष्णाजी पाटीलनं मंजुळाला साडीवर न पाहता गाऊन वरती पाहिलं. गाऊन जो की मोकळा असतो, सिटीमध्ये वापरतात, त्या गाऊन वरती कृष्णाजी पाटीलनं पत्नीला पाहिलं आणि त्याला राग अनावर झाला. पत्नीला त्यानं जाब विचारला, तू गाऊन का घातलास, साडी का घातली नाहीस? त्यावेळेला ती म्हटली, काय झालं घातला म्हणून, सिटीमध्ये आहोत, किरायाच्या रूम मध्ये आहोत, आम गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, उद्यापासून साडी घालते तुम्हाला आवडत नसेल तर, परंतु तू गाऊन का घातलास? म्हणून त्याला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीला मंजुळाला मारहाण करायला सुरुवात केली. भांडण एवढं टोकाला गेलं की त्याने चक्क पत्नीला पेटवूनच दिलं. आरडाओरड सुरू झाली. शेजारी पाजारच्या किरायाच्या रूम मधील ग्रामस्थ पळत आले, ते आग विझवली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर कृष्णाजी पाटील तिच्या पतीला, मंजुळाच्या पतीला, पोलिसांनी अटक केलं, पुढील तपास सुरू केला. परंतु या घटनेतून किती एक विचित्र मानसिकता आपल्याला दिसून येते हे आपल्याला पाहायला मिळतं. या घटनेतून काय शिकाय मिळालं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. खानापूर तालुक्यातील गडकंज येथील ही सत्य घटना आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.